नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। आगामी पुणे महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तब्बल 706 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(2) अंतर्गत कारवाई करण्यात आली। परिमंडळ 2 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखांचा आढावा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे। खून, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, मारहाण, शिवीगाळ, धमकी, बेकायदेशीर अग्निशस्त्र आणि लोखंडी शस्त्राचा वापर, घरफोडी, मालमत्तेचे नुकसान, जबरी चोरी, दंगा, हल्ला, दरोड्याची तयारी, खंडणी, बेकायदेशीर दारू विक्री, दहशत माजवणे तसेच सार्वजनिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या विविध गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींचा यामध्ये समावेश आहे। ही कारवाई स्वारगेट 108, सहकारनगर 107, पर्वती 100, बिबेवाडी 100, मार्केट यार्ड 59, भारती विद्यापीठ 125 आणि आंबेगाव 107 या पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली असून आकडा 706 इतका आहे। पोलिसांनी दिनांक 15 जानेवारी रोजी आदेश काढून संबंधित आरोपींना त्यांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत परिमंडळ 2 अंतर्गत येणाऱ्या भारती विद्यापीठ, स्वारगेट, आंबेगाव, पर्वती, मार्केट यार्ड, बिबेवाडी आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात प्रवेश, वास्तव्य, सार्वजनिकरित्या वावरणे, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात किंवा मिरवणुकीत सहभागी होणे यास सक्त मनाई करण्यात आली। तसेच सार्वजनिक शांतता भंग होईल किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे। या आदेशांचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 223 अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे। याशिवाय अशा स्वरूपाची कारवाई यापूर्वी 10 जणांविरुद्ध करण्यात आलेली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।